नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. तर नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे तो शिपाई भरतीसाठी असणार आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जी 79 पदांसाठी जी शिपाईची भरती करण्यात येणार आहे, त्यासाठी जो ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे तो सांगली dccb.bank.in/career ह्या संकेतस्थळावरती तुम्हाला अप्लाय करायचे आहे. तर ह्या ज्या बँकेचं पूर्ण नाव आहे ते सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. प्रायव्हेट बँकचा जॉब असणार आहे हा, गव्हर्नमेंटचा नाही आहे. वयाची जी अट आहे ती 18 ते 35 वर्ष असेल. महाराष्ट्राचा कुठलाही उमेदवार अर्ज करू शकतो. अनुभवाची गरज नाही, फ्रेशर्स देखील करू शकतात, मेल फिमेल ऑनलाईन. 559 रुपये याच्यासाठी फीस आहे. आणि हा जो जॉब आहे तो परमनंट जॉब असणार आहे. निवड प्रक्रिया जी होईल त्याची ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत होईल. अप्लाय करायची जी तारीख आहे ती 12 ऑगस्टपासून चालू झालेली आहे. 21 ऑगस्टपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. अधिकृत जी वेबसाईट आहे हे मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन, सांगली dccb.bank.in सांगली. तर अप्लाय करा. जे जॉबचं ठिकाण असेल तुमचं परमनंट ते सांगलीच्याच ठिकाणी असेल. अप्लाय करताना काही इश्यू आला तर कमेंटमध्ये सांगा, आपण त्याच्यावरती त्याच्यावरती सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू सगळे मिळून. तर अप्लाय नक्की करा मित्रांनो. तर याच्यासाठी जी शैक्षणिक इलिजिबिलिटी आहे ती अशी आहे की शिपाईचं जे श्रेणी असणार आहे त्याच्यासाठी पहिलीची इलिजिबिलिटी वयाची ती म्हणजे 18 ते 35 वर्षाचं वय, आणि शैक्षणिक पात्रता आहे ती फक्त 12वी पास. वयोमर्यादा जी आहे ती 12 ऑगस्ट 2026पर्यंतच रोजी ग्राह्य धरण्यात येण्यात येईल. सांगली जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत त्यांच्या पतीचे सांगली जिल्ह्यातील मूळ अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट आणि मॅरेज सर्टिफिकेट त्यांना सबमिट करणं कंपल्सरी आहे. उमेदवाराच्या शारीरिक हालचालीचे कामचाम करण्याकरिता शारीरिकदृष्ट्या सक्षम सदृढ असला पाहिजे तो. बँकेस कोणत्याही प्रकारचे समांतर आरक्षण लागू नाही आहे, म्हणजे डायरेक्ट हे नाही आहे, आरक्षण वगैरे नाही आहे. हा प्रायव्हेट जॉब असल्यामुळे डायरेक्ट होईल. तर निवड प्रक्रिया काय असणार आहे? ऑफलाईन परीक्षा होईल तुमची. शिपाईची जी 70 गुणांची OMR ऑप्टिकल मार्क रिकग्निशन पद्धतीने ऑफलाईन परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न असतील तुम्हाला. त्यामध्ये सामान्य ज्ञान, सांगली जिल्ह्याची माहिती, बुद्धी चाचणी, बँक सहकारविषयी माहिती असा 70 प्रश्नांचा समावेश. 75 मिनिटांची तुमची परीक्षा असेल. नैसर्गिक आपत्तीमुळे तांत्रिक कारणामुळे विहित दिनांकास परीक्षा घेणे शक्य नसेल तर सोयीच्या दिवशी परीक्षा रिशेड्यूल होऊ शकते, म्हणजे देऊन ठेवलेले आहे त्यांनी, होणार त्यांना शक्यतो. कागदाची जी पडताळणी ती ऑफलाईन पद्धतीने होईल. डॉक्युमेंट सबमिशनच्या दिवशी तुमचं सगळे डॉक्युमेंट अवेलेबल पाहिजे, ओरिजिनलवाले. प्रोव्हिजनल कोणतेही डॉक्युमेंट ते ग्राह्य धरले जाणार नाही. जर उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या दिवशी जर हजर नाही झाला तर त्याला मुलाखतसाठी पात्र केले जाणार नाही. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि मग नंतर 1/3 प्रमाणामध्ये ते मुलाखतीला बोलवतील. 30 गुणांची मुलाखत असेल. त्याच्यामध्ये मग शारीरिक संवाद कौशल्य, बँकेची प्राथमिक माहिती, या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन ते गुण देतील आणि मग एक फायनल मेरिट लिस्ट लावतील. प्रोबेशन पिरियड राहील तिथे 1 वर्षाचा जॉईन झाल्यानंतर. नंतर 1 वर्षानंतर ते तुम्हाला परमनंट करतील बँकेमध्ये. शिपाईचा जो कालावधी तो 12,000 रुपये प्रति महिना राहील याच्या दरम्यान, प्रोबेशन पिरियड दरम्यान. परीक्षा शुल्क जे 500 रुपये आणि प्लस 90 रुपये म्हणजे 18% GST, एकूण 590 रुपये तुमचं परीक्षा शुल्क असणार आहे. हे नॉन रिफंडेबल असेल. आणि परीक्षेची जी तारीख आहे शुल्क भरण्याची ती 21 ऑगस्टपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. तर जाहिरातमध्ये काही सूचना दिलेल्या आहे, जसं सांगली जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना 100% प्राधान्य दिले जाईल जर मूळचा रहिवासी सांगली जिल्ह्यात असेल. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. उमेदवारांना परीक्षा शुल्काची रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. त्याच्यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचा ईमेल ID, मोबाईल नंबर, आधार कार्ड बरोबर टाकायचं आहे. एकदा ऑनलाईन अपलोड केलेला अर्ज पुनश्च दुरुस्ती करता येणार नाही. सदर भरती प्रक्रियेदरम्यान वरील संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या भरतीच्या अद्ययावत माहितीचे अवलोकन करण्याची जबाबदारी ही विद्यार्थ्याची असेल. विवाहित महिलांसाठी 2 स्पेशल त्यांनी दिलेले आहे. जर सांगली जिल्ह्याचं असेल तर त्यांना पतीचं पण द्यावं लागेल, डोमेसिल, आणि त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट पण द्यावं लागेल. आणि त्यांनी जर नावात काही बदल केलेला असेल ते सबमिट करावं लागेल. अशा ह्या काही सूचना आहेत. अप्लाय करा मित्रांनो. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. काही इश्यू आला तर सांगा. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.